स्वामी म्हणाले, बाई, प्रत्येक शनिवारी प्रदोष समयी शंकराची भावभक्तीने पूजा कर. तुला उज्जैनीचा राजा चंद्रसेन याची कथा सांगतो. उज्जैनीचा राजा चंद्रसेन हा परम शिवभक्त होता. ते शनिप्रदोष व्रता दिवशी सायंकाळी शिवालयात जाऊन महाबळेश्वराची यथासांग पूजा केली. स्वामी तिला म्हणाले, एकदा काही गोपाळांनी राजाची पूजा पाहून खेळ म्हणून दगडांचे शिवालय बनवले आणि पूजा केली. एका मुलाची भक्ती इतकी श्रेष्ठ होती की आईने रागावून त्याचे खेळातले शिवालय विस्कटून टाकले, तरी त्याने हार मानली नाही. त्याने ईश्वराचे नाव घेत प्राणत्याग करण्याचा विचार केला. त्याची ती निष्पाप भक्ती पाहून साक्षात शंकर प्रकट झाले आणि तिथे एक रत्नखचित मंदिर उभे राहिले. शंकराने त्या गोपबाळाला वर दिला की तुझ्या पोटी साक्षात नारायण अवतार घेतील. ही कथा सांगून श्रीगुरूंनी अंबिकेला धीर दिला. त्यानंतर स्वामींनी त्या मतिमंद मुलाच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला. काय आश्चर्य! त्या स्पर्शाने त्या मुलाच्या बुद्धीचे सर्व अडथळे दूर झाले. तो मुलगा क्षणात वेदशास्त्र संपन्न झाला. ज्याला साधी अक्षरे येत नव्हती तो आता ब्रह्मदेवासारखे प्रवचन करू लागला. पुरोपूरचे सर्व ब्राह्मण थक्क झाले. त्यांनी त्या मुलाचे पाय धरले. अंबिकेच्या आनंदाला पारावार उरला नाही. श्रीगुरूंनी तिची इच्छा याच जन्मात पूर्ण केली. स्वामींनी तिला सांगितले की पुढच्या जन्मी मी स्वतः तुझ्या पोटी जन्म घेईन. पुढे हाच मुलगा मोठा पंडित झाला. त्याचा विवाह झाला आणि त्याचे जीवन सुखात गेले. अंबिका दर शनिवारी प्रदोष पूजा करू लागली आणि तिचा पुढचा जन्म अंबा भवानी माधवाच्या आईच्या रूपात झाला, ज्यांच्या पोटी स्वतः श्रीगुरूंचा दुसरा अवतार म्हणजे श्री नृसिंह सरस्वती जन्मले. तात्पर्य: सिद्धमुनी नामधारकाला म्हणतात, पाहिलेच नामधारका, गुरुची कृपा झाली की दगडालाही पाझर फुटतो आणि मतिमंदही विद्वान होतो. तू फक्त श्रद्धा ठेव, तुझंही कल्याण होईल.